रेल्वे कामगारांची युनियन कुठली असली पाहिजे, हा अधिकार जो रेल्वे बोर्डाच्या हातात होता तो कसा काढून घेतला जाईल ह्याच्यावरती संघटनेने लक्ष केंद्रित केलं आणि आम्हाला 15 वर्ष लागली ती लढाई लढण्यासाठी. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आम्ही रेल्वेमध्ये मान्यता देण्याच्या दृष्टीने रेल्वे कामगारांच्या मतदानावरती ज्या संघटनेला रेल्वे कामगार निवडून देतील त्याच संघटनेला मान्यता दिली गेली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून आणावा लागला. ज्यावेळेला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो ही मागणी घेऊन, तेव्हा रेल्वेतर्फे तर्क करण्यात आला की बाबा आमचं काम 24 तास रेल्वे चालवणं आहे, ऊन असो पाऊस असो आम्हाला रेल्वे चालवायची असते. आम्ही 2 संघटनांना मान्यता देऊन ठेवलेले आहेत. रेल्वे कामगारांना काय प्रश्न असतील तर ते त्या दोन्ही संघटनांकडे जाऊ शकतात. त्या दोन्ही संघटना ते प्रश्न आमच्यासमोर आणतात आणि आम्ही त्याचं काय निराकरण करायचं करत असतो. आणि आमचं काम हे रेल्वे चालवणं आहे, 24 तास रेल्वे चालू ठेवणं, 24/7 आम्हाला हे काम करावं लागतं. म्हणून निवडणुका वगैरे घेण्याची जी ही असं रेल मजदूर युनियनची मागणी आहे ती अवास्तव आहे, ती वाजवी नाही, ती आम्ही करू शकत नाही. अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये रेल्वे बोर्डाने घेतली. इंदिरा जयसिंग या रेल मजदूर युनियनतर्फे आमची केस सुप्रीम कोर्टात लढत होत्या. त्यांनी हा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. कारण सुप्रीम कोर्टाने आम्ही जेव्हा केस जाहीर दाखल केली त्यावेळेला 1 तारखेला आम्हाला सांगितलं की तुमची केस दाखल होण्यापूर्वी 15 दिवस आधी भारतीय रेल्वे मजदूर संघाने अर्ज केला होता आणि तो अर्ज आम्ही फेटाळून लावलेला आहे, म्हणून तुमचा पण फेटाळून लावणार आहोत. अशा वेळेला इंदिरा जयसिंग यांनी त्यांना सांगितलं की हो, अर्ज स्वीकारायचा का नाही हा अधिकार तुमचा आहे, पण तो स्वीकारायचा का नाही हे आम्हाला ऐकल्याशिवाय तुम्ही कसं ठरवणार. आणि ह्या आर्ग्युमेंट नंतर सुप्रीम कोर्टाने पुढची तारीख दिली. त्या तारखेला जवळजवळ 45 मिनिटं वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये सरकारतर्फे हे वाद म्हणण्याचं काम झालं. आमचं काम रेल्वे चालवणं आहे, आम्ही निवडणुका घेऊ शकत नाही, ते काम आमचं नाही आहे, आमच्याकडे पर्याप्त व्यवस्था आहे, म्हणजेच आमचे जे बगल बच्चे आहेत त्यांना आम्ही पाळून ठेवलेलं आहे. आणि ह्याच गोष्टीवरती हल्ला करण्याचं काम आम्ही केलं आणि सांगितलं की जर देशाची त्यावेळेला लोकसंख्या 100 कोटीपर्यंत होती, त्यावेळेला 100 कोटी लोकसंख्या असलेला देश दर 5 वर्षी निवडणूक घेऊन देश चालू शकतात. तर ह्यांना जिथे 20 लाख लोक काम करतात तिथे हे लोक निवडणूक घेऊ शकत नाहीत का? ह्यांना नाही घ्यायच्या निवडणुका? कारण ह्यांना ह्यांच्या बगल बच्चांना ठेवायचा हा कामगारांच्या मौलिक अधिकारावरती घाला आहे. घटना आम्हाला अधिकार देते राईट ऑफ असोसिएशन, पण राईट ऑफ असोसिएशनचा अधिकार देऊन जर आमच्याबरोबर बोलणी करणार नसतील लोक, त्याच्यासाठी स्वतःचे बगल बच्चे ते पाऊल ठेवणार असतील तर मग त्या अर्थात त्याला काय नव्हता. म्हणून सर्वात आधी लढाई रेल मजदूर युनियनला रेल्वे कामगारांना तो अधिकार मिळवून देण्यासाठी वेळ खर्च करावा लागला आणि त्यामुळे 2007 पासून रेल्वेमध्ये आता सिक्रेट बॅलेटद्वारे गुप्त मतदान पद्धतीद्वारे युनियनला मान्यता देण्याचं धोरण अवलंबलं जात आहे. आता हे करत असताना देखील रेल मजदूर युनियनला कसं बाहेर ठेवायचं असे प्रयत्न सतत 2007 पासून रेल्वे बोर्डाने चालूच ठेवलेले आहेत. परंतु 2007 मध्ये लखनौ बेंचमध्ये आम्हाला जावं लागलं. अलाहाबाद हायकोर्टच्या लखनौ बेंच समोर जाऊन लखनौ बेंचने सांगितलं की तुम्ही रेल मजदूर युनियनला या प्रक्रियेपासून बाहेर ठेवू शकत नाही. त्यांची संघटना ही ऑल इंडिया संघटना आहे, त्यांच्या घटनेमध्ये जी पर्याप्त व्यवस्था असण्याची गरज आहे ते सगळं आहे, म्हणून तुम्ही त्यांना बाहेर ठेवू शकत नाही. म्हणून त्यांच्या ऑर्डरमुळे आम्हाला तो भाग घेऊ शकलो आम्ही. आणि तो भाग 2 दिवसावरती जेव्हा नॉमिनेशन पूर्ण व्हायचे होते त्यावेळेला तो निर्णय लागला आणि आम्ही आमचा अधिकार फक्त सिद्ध करू शकलो त्यावेळेला लढण्याचा. तोच अधिकार 2007 साली 13 साली जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला हीच पुन्हा परिस्थिती निर्माण झाली होती की कसं रेल मजदूर युनियनला याच्यातून बाहेर ठेवायचं. आणि तीच लढाई आम्ही लढत आहोत आज पण. आणि आतासुद्धा ज्या निवडणुका व्हायच्या होत्या त्या परत रेल्वेने पुढे ढकलल्या आहेत कुठल्याही कारण नसताना. आणि म्हणून रेल्वे बोर्डच्या या धोरणाविरुद्ध आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत. रेल्वे बोर्डाचं हे कृत्य हे सुप्रीम कोर्टाची निर्णयाची अवहेलना आहे आणि म्हणून रेल्वे बोर्डाला योग्य ती नोटीस देण्याचं पण आम्ही काम केलं आहे की जर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात वागलात तर तुमच्या विरुद्ध आम्हाला अब्रू नुकसानीचा खटला करावा लागणार आणि संपूर्ण रेल्वे बोर्ड त्याला जबाबदार असेल.